हे प्रभाग क्रमांक 18चं मिरच्या मारुती पंचमंडळ शाळेचं मतदान केंद्र आहे। वार्डामध्ये मला कॉल आला की इथं काही तरुण गोंधळ घालायचा प्रयत्न करताय। विकी परदेशी, प्रवीण अग्रवाल आणि त्यांच्यासह जवळजवळ 50 ते 60 लोकांचा मॉब या केंद्रामध्ये या ठिकाणी घुसला आणि त्यांनी डायरेक्ट अराजकता माजवून केंद्राध्यक्षांना त्यांना शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। खोली क्रमांक 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी एकदम जोरात तो मॉब घुसला आणि खोली क्रमांक 3 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी डायरेक्ट टेबलला त्यांना लाथा मारून ईव्हीएम मशीन सुद्धा फोडून टाकलेलं आहे। आणि इतका प्रचंड दहशत माजवली की जे मायमावल्या या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या होत्या त्या मायमावल्या सुद्धा भीतीने या ठिकाणी रडायला लागून गेल्या। आणि तसाच तो मॉब म्हणजे या ठिकाणी ते दांगडो करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले मोहिते नामक जे एपीआय होते त्यांच्या समोर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर इतकी दादागिरी त्यांनी त्या ठिकाणी माजवली। आम्ही त्या ठिकाणी बोलायला लागलो तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आमच्यावर हमला करायचा त्यांनी प्रयत्न केला। त्या ठिकाणाहून पोलिसांना सुद्धा त्यांनी दादागिरी करायचा प्रयत्न केला आणि इथून बाहेर निघून मी जेव्हा वाद नको म्हणून मी केंद्राच्या बाहेर निघायला लागलो तर आमच्या मागे मागे त्या ठिकाणी केंद्राच्या बाहेर आले आणि तिथं डायरेक्ट प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे उचलून ज्या आमच्या शिवसेनेच्या पॅनलमध्ये एससी महिला उमेदवार आहेत ज्योतिराव राजू ठाकरे आणि एसटी उमेदवार आहेत मंगलताई सुनील सोनवणे या दोघांवर सुद्धा त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या त्या ठिकाणी आणून मारून फेकल्या। त्या सुद्धा महिला पूर्ण प्रचंड प्रमाणात भेटून गेलेल्या होत्या। अशा पद्धतीची अराजकता या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या माध्यमातून माजवण्यात आलेली आहे।